भूमीमध्ये महिला आणि पुरुष यांना सर्वांना समान स्थान होतं, सन्मानाचं स्थान होतं, सहभागाचं स्थान होतं. जुन्या कवींनी एके ठिकाणी असं म्हणालं की भयचकित नमावे तुझ रमणी जन कसे तुडविती चरणी. दुर्दैवानं आमच्या इतिहासामध्ये एक काळ असा होऊन गेला की स्त्रियांचं जीवन हे एका प्रकारे गर्तेत लोटलं गेलं. अनेक प्रकारचे अन्याय, अत्याचार, छळ, अपमान, अपेष्टा यांना त्यांना सामोरं जावं लागलं. आणि दुर्दैवानं आमच्या समाजानंच, आमच्याच वाडवडिलांनी, आमच्याच पूर्वजांनी या एका मोठ्या शक्तीला विविध नियमांच्या मध्ये बद्ध करून टाकलं. त्यांच्या लक्षात आलं नाही की आम्ही जे नवरात्र साजरं करतो ते शक्ती देणाऱ्या, पराक्रम दाखवणाऱ्या देवतेचं नवरात्र साजरं करतो आणि या शक्तीचं जे रूप असणाऱ्या महिला आहेत त्यांना आम्ही बंदीमध्ये कसं ठेवू शकतो. अमुक करू नका, तमुक करू नका, अशा प्रकारची बंधन आम्ही त्यांच्यावरती कसे लादू शकतो. दुर्दैवानं हे आमच्या समाजाच्या मनामध्ये आलं नाही आणि स्त्रियांच्या भोवती एक भेदभावाचा व्यवहार या समाजानं केला. हे आपण निसंशयपणे मान्य केलं पाहिजे. परंतु मी म्हणलं तसं की तत्व जर बघायला गेलं तर तत्वाच्या आधारावरती भारतीय संस्कृतीनं, हिंदू तत्वज्ञानानं केव्हाही कोणामध्येही भेद केलेला नाहीये. सर्वांच्या अंतरंगामध्ये तेच सामर्थ्य, तीच शक्ती आहे आणि तीच शक्ती प्रकट होऊन वेगवेगळ्या रूपानं वास करते असे आमचे वाडवडील सांगत आले, पूर्वज सांगत आले. त्याच्याच खुणा आम्ही मागच्या महिन्यामध्ये बघितल्या. आपल्या सर्व भारतवासियांना अभिमान वाटावा असं चांद्रयान 2 ची मोहीम आपण एका टप्प्यापर्यंत, एका उंचीपर्यंत नेली. त्या चांद्रयान 2 च्या मोहिमेचं आपण ज्या वेळेला अवलोकन करतो, माहिती घेतो, त्यावेळेला लक्षात असं येतं की त्याच्यामध्ये महत्वाचा जो भाग राहिलेला आहे, महत्वाची जी भूमिका निभावलेली आहे ती अनेक स्त्रियांनी निभावलेली आहे. ऋतू करिधल असतील किंवा एम वनिता असतील, या उच्च पदावरती राहून त्या मोहिमेचं काटेकोरपणे ज्या वेळेला नियोजन करीत होत्या आणि प्रत्यक्ष ती अंमलबजावणी करीत होत्या, त्यावेळेला त्यांच्या रूपानं एक विद्यादायिनी सरस्वतीच या ठिकाणी काम करत होती. आपल्याला मान्य केलं पाहिजे. मागच्याच महिन्यामध्ये संयुक्त राष्ट्रसंघांमध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी ज्या वेळेला भारतावरती वेगवेगळ्या प्रकारचे खोटेनाटे आरोप केले, त्यांना स्पष्ट शब्दामध्ये पुराव्याच्या आधारावरती, तर्काच्या आधारावरती उत्तर देणारी आमची भारतीय खात्यातली महिला भगिनीच होती, विदिशा मित्रा या त्यांचं नाव. त्यामुळे स्त्रियांच्या अंगामध्ये अंगभूत सामर्थ्य आणि ते सामर्थ्य समाजाच्या मध्ये सहभागाच्या रूपानं प्रकट झालं पाहिजे. हा प्राचीन संस्कार ज्या उत्सवाच्या माध्यमातून आपल्या समाजामध्ये होतो ते नवरात्र. चांद्रयान 2 च्या मोहिमेचं वैशिष्ट्य आपण ज्या वेळेला बघायला लागतो त्यावेळेला लक्षात असं येतं की जगामध्ये एका हाताची बोटं देखील कमी पडतील एवढ्याच देशांच्या मध्ये एवढं तंत्रज्ञान आज ते साकार करू शकले, ते सामर्थ्य ते दाखवू शकलेले आहेत. आणि भारतानं स्वतःची गणना आता त्या देशांच्या बरोबर केलेली आहे की ज्या भारताला अनेक प्रकारे अनेक लोकांनी हिनवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ज्या वेळेला आमचं चांद्रयान 1 चे मोहीम गेली, मंगळयान आमचं गेलं, त्यावेळेला तिथल्या वर्तमानपत्रांच्या मध्ये एक व्यंगचित्र प्रसिद्ध झालं आणि त्या व्यंगचित्रामध्ये असं दाखवलं की एक मोठ्या लोकांचा क्लब आहे, साहेब लोकांचा क्लब आहे, बूट हॅट कोट घातलेले लोक आहेत आणि त्याच्या दारावरती एक गाईला घेऊन एक माणूस उभा राहतोय आणि तो म्हणतोय की आजपासून मी तुमच्या क्लबचा मेंबर झालेलो आहे. काय दाखवायचं त्या व्यंगचित्रातनं? त्या व्यंगचित्रातनं जगाला, पाश्चात्य जगाला आम्हाला हे दाखवून द्यायचंय की तुम्ही आमच्या बरोबरीचे नाही, तुमच्या देशामध्ये तुम्ही गायीची पूजा करता, तुमच्याकडे कसलं तंत्रज्ञान, तुमच्याकडे कसलं आधुनिक विद्या, हे दाखवायचं होतं. त्यांना परत एकदा सामर्थ्याच्या आधारावरती उत्तर आपल्याच भूमिपुत्रांनी, भारतीय शास्त्रज्ञांनी दिलं. ही अत्यंत महत्वाची गोष्ट, आपल्या सगळ्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. महत्वाचा मुद्दा स्त्रियांचा सहभाग आहे. त्याचबरोबर या भूमीमध्ये आपल्या शास्त्रज्ञांनी भारतीय पद्धतीचं तंत्रज्ञान शोधून काढलं. 1998 साली ज्या वेळेला भारत सरकारने अणु चाचण्या केल्या त्यावेळेला सगळ्या जगांनी सांगितलं की या अंतराळ क्षेत्रासाठी लागणारं क्रायोजेनिक इंजिन आम्ही आता तुम्हाला देणार नाही. सरकारनं आवाहन केलं शास्त्रज्ञांना आणि काही वर्षाच्या कालावधीतच आपण ते इंजिन आपण स्वतः बनवलं. आणि आज जगाची परिस्थिती अशी आहे की जगाला जर उपग्रह सोडायचे असतील तर सर्वात कमी खर्चात काम करण्याचं आणि हक्काचं आणि योग्य होण्याचं जर ठिकाण असेल तर ते भारत असेल. आणि मग काही वर्षापूर्वीच आपण बघतो की 104 उपग्रह भारतीय शास्त्रज्ञांनी एकाच वेळेला सोडले. त्याच्यातले भारताचे फक्त 35-36 होते. उरलेले सगळे उपग्रह होते ते अन्य देशांचे होते. हे तंत्रज्ञान इथल्याच माणसांनी स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या बळावरती विकसित केलं. हा अभिमानाचा क्षण आहे. चांद्रयान 2 बद्दल सुद्धा आपल्याला तेच म्हणता येईल की हे तंत्रज्ञान आमच्या बांधवांनी विकसित केलंय, अत्यंत कमी खर्चामध्ये विकसित केलंय.
कराड सारख्या आपण अर्धनागरी किंवा ग्रामीण भागामध्ये किंवा अर्धशहरी भागामध्ये ज्या वेळेला वास करतो त्यावेळेला कळत न कळत आमच्या मनामध्ये भेद येतो. आमच्यासारख्या पुण्यामध्ये राहणाऱ्या सवरणाऱ्या माणसांच्या मनामध्ये कदाचित येऊन जातं की अरे आम्ही पुण्यातली शिकली सवरलेली माणसं हे ग्रामीण भागातले लोक आमची काय बरोबरी करणार, असं कदाचित आमच्या मनात येतं. कदाचित ग्रामीण भागामध्ये वावरणाऱ्या काही लोकांच्या मनात देखील येतं की आम्ही छोट्या गावामधून आलो, आम्ही कसे यांच्या बरोबर जाणार. परंतु चांद्रयान 2 मोहिमेचं नेतृत्व ज्यांनी केलं ते के सिवन नावाचे शास्त्रज्ञ जे आहेत ते अतिशय छोट्या गावामधून आलेले आहेत. अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये स्वतःचं शिक्षण कष्टाने पूर्ण केलं आणि जगाचं नेतृत्व करणाऱ्या इस्रो संस्थेचे प्रमुख म्हणून आज जे वेळेला काम करतात त्यावेळेला लक्षात असं येतं की शहाणपणाचा, हुशारीचा, मक्तेदारीपणा हा कुणा एकाकडे मर्यादित नाही, तो सर्वांच्याकडे ती शहाणपणा आहे, सर्वांच्याकडे ती क्षमता आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना अभिमान वाटणारी ही चांद्र मोहीम जशी महिलांनी यशस्वी केली तसं ग्रामीण भागातल्या आलेल्या या बुद्धिवान तरुणांनी, बुद्धिमान शास्त्रज्ञांनी ती मोहीम यशस्वी केली. आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. हे सगळं करत असताना आपल्याला आठवण होते ती आपल्या वाडवडिलांची आणि पूर्वजांची होते. सगळ्या जगामध्ये ज्या वेळेला संस्कृतीची चर्चा होते, इतिहासाची चर्चा होते, तत्वज्ञानाची चर्चा होते त्यावेळेला एका गोष्टीवरती सर्व जगाचं एकमत आहे की सर्व जगामध्ये प्राचीन तत्वज्ञान कोणत्या भूमीमध्ये आहे, प्राचीन विचार कोणत्या भूमीमध्ये, तर तो भारतामध्ये आहे. मतभेद एकाच मुद्द्यावरती आहे, ते म्हणजे हे तत्वज्ञान, ही जीवनशैली, ही संस्कृती किती वर्षापासूनची जुनी आहे, या एकाच मुद्द्यावरती मतभेद होतो. काही जण म्हणतात 5000 वर्ष जुनी आहेत, काही जण म्हणतात 7000 वर्ष जुने आहेत, काही जण म्हणतात अजून त्याच्या मागे गेलं पाहिजे. अशा प्रकारची मतपदांतर या समाजामध्ये जाणीवपूर्वक रूढ करण्यात आली आणि एक विकृत पद्धतीचा सिद्धांत या देशावरती ज्यांनी 150 वर्ष अत्यंत कपटानं आणि धूर्तपणानं राज्य केलं त्या इंग्रजांनी आमच्या भूमीमध्ये मांडला. आणि त्या सिद्धांताला छेद देणारा पुरावा आमच्याच देशबांधवांनी शास्त्रशुद्ध संशोधन 10 वर्षाचं संशोधन करून आंतरराष्ट्रीय संस्थांची मदत घेऊन जागतिक पातळीवरती ज्याला मान्य करावंच लागेल, सर्व पुराव्यांची उतरेल असं संशोधन मागच्याच महिन्यामध्ये केलं. आपण सगळ्यांनी इतिहासाच्या पुस्तकामध्ये वाचलं की इंग्रजांनी या देशावरती राज्य केलं. ते राज्य केल्याच्या मागचं सूत्र काय होतं, तर राज्य केल्यामागचं सूत्र होतं की फोडा आणि झोडा. छोटे छोटे कष्ट करायचे, छोट्या छोट्या अस्मितांच्या मध्ये माणसांना खेळवायचं. पण मला माझ्या गावाची, तालुक्याची, जिल्ह्याची, जातीची, पंथाची, वंशाची, भाषेची आणि धर्माची, संप्रदायाची अस्मिता वाटली पाहिजे. देश केव्हा तरी नंतर आम्ही सवडीनं विचार करू, अशी भूमिका या माणसांच्या मध्ये रुजवण्याचा प्रयत्न इंग्रजांनी पद्धतशीरपणे केला. ज्या रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना केली जोन्स नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यानं, त्यानं जाणीवपूर्वक असं लिहिलं की आमच्या धर्मग्रंथामध्ये, त्यांचा जो धर्मपंथ आहे ख्रिश्चन, त्या बायबल धर्म ग्रंथामध्ये जे विश्वाच्या उत्पत्तीचा इतिहास सांगितला गेलेला आहे त्या इतिहासाला छेद देण्याचं काम जर कोण करत असेल, त्या इतिहासाला आव्हान देण्याचं काम करत असेल आणि इतिहास तो खोटा ठरवण्याचं काम करत असेल तर ती भारताची संस्कृती आहे, भारताचा इतिहास आहे. आणि आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हे आव्हान मोडून काढलं पाहिजे. हा जोन्स 17व्या-18व्या शतकाच्या शेवटी लिहितो आणि इंग्रजांच्या कुटील बुद्धीतून एक नवीन सिद्धांत निर्माण आला. आमचे वाडवडील या कराडमध्ये स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घेतलेले आहेत आणि त्यांचे पूर्वसुरी सगळे काय म्हणत होते इंग्रजांना की तुम्ही बाहेरचे आहात, आमच्या देशामध्ये राज्य कसं चालवायचं, आम्ही जगायचं कसं, आम्ही राहायचं कसं हे आम्ही ठरवणार. हा तो हक्काचा आणि संघर्षाचा झगडा होता. त्यावेळेला इंग्रजांनी कुटीलपणानं सिद्धांत केला, अरे तुम्ही कुठले या देशातले, तुमचे वाडवडील देखील कुठेतरी मध्य आशियामध्ये होते आणि ते आक्रमण करून या भारतामध्ये आले. इथल्या भारतातले जे मूळ निवासी होते त्यांच्यावरती त्यांनी आक्रमण केलं, त्यांना कोपऱ्यात ढकललं आणि या देशावरती तुमचं राज्य सुरू झालं. आणि आर्य नावाचा एक वंश होता, आर्यांनी या देशावरती आक्रमण केलं. हा सिद्धांत इंग्रजांनी जाणीवपूर्वक उभा केला आणि खोटा सिद्धांत उभा करून त्याच्या भोवती जशी मखरं उभी करतात, पुटं उभी करतात, तसं जवळपास 150-200 वर्ष या सिद्धांतानं आमच्या समाज जीवनामध्ये किती विकृती निर्माण केली आहे बारकाईने बघायला गेलं तर आपल्या लक्षात येतं किती विकृती निर्माण केली आहे. वनवासी भागामध्ये हिंडाला गेलं तर वनवासी भागामध्ये श्रीराम जयराम म्हणण्याची पद्धत नाही. काही ठिकाणी लोक म्हणतात जय रावण. ज्यांनी आपल्या पत्नीच्या सन्मानार्थ सर्व युद्धाचा संघर्ष केला त्या रामप्रभूंचं आम्ही नाव घेणार नाही कारण ते आमचे पूर्वज नाहीत, रावण आमचा पूर्वज आहे. ज्या महिषासूर मर्दिनीच्या विजयाचं पर्व आम्ही साजरं करतोय ती महिषासूर मर्दिनी आमची पूर्वज नाही, तर तिनं ज्याला मारलं तो महिषासूर आमचा पूर्वज आहे असं सांगणारे लोक देखील या देशामध्ये आज या क्षणी आहेत.
किती वेदनेची आणि किती दुःखाची गोष्ट. इंग्रजांनी जाणीवपूर्वक हा खोटा सिद्धांत 200 वर्ष या ठिकाणी अशा पद्धतीने प्रस्थापित केला आणि आमचे ज्यांना भ्रमित झालेले असं म्हणलं पाहिजे असे बांधव त्याला बळी पडले. त्यांना असं वाटलं, अरे इंग्रज केवढे कल्याण करतायत, केवढी योग्य गोष्ट सांगतायत. आमच्या जीवनाचा अनुभव असाच आहे की आमच्यावरती अन्याय होतात, अत्याचार होतात, आम्हाला जन्माच्या आधारावरती भेदभावाला समोर जावं लागतं. त्यामुळे हे जे इंग्रज सांगतायत ना ते खरं असलं पाहिजे. कारण जगामध्ये असं ठरलेलं आहे की जे त्यांचा धर्म श्रेष्ठ, जे त्यांची भाषा श्रेष्ठ, जे त्यांची संस्कृती श्रेष्ठ, जे त्यांचं तत्वज्ञान श्रेष्ठ, म्हणजे इंग्रजांचं खरंच असलं पाहिजे. हे आमच्या समाजामध्ये विष किती भिनलेलं आहे आणि आज देखील ते विष उतरलेलं नाही, आपण लक्षात घेऊयात. असा खोटा असलेला आर्य आक्रमणाचा सिद्धांत इंग्रजांनी या भूमीमध्ये मांडला. मागच्या महिन्यामध्ये काय झालं? मागच्या मध्ये पुण्यामध्ये डेक्कन विद्यापीठ नावाचं अभिमत जे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठानं गेले 10 वर्ष संशोधन केलं. आज ज्याला शास्त्राची मान्यता आहे त्या डीएनएच्या पुराव्याच्या आधारावर तिथे सिद्ध करून दाखवलं की त्यावेळेच्या 12,000 वर्षापूर्वीचा जो डीएनए सापडलाय तो 12,000 वर्षापूर्वीचा डीएनए आणि आज भारतामध्ये जेवढ्या म्हणून जाती उपजाती पंथ संप्रदाय आहेत अशा सर्व प्रकारच्या माणसांचे डीएनए 100% जुळतात. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की आज आम्ही ज्यांचा वारसा सांगतो ते किमान 12,000 वर्ष तरी या भूमीमध्ये राहिलेले आहेत, या भूमीचेच पुत्र आहेत. आणि इंग्रजांनी या आगरी आक्रमणाच्या सिद्धांताची वर्ष काय सांगितली तर त्यांनी असं म्हणलं की इसवी सनापूर्वी साधारणपणे 1,500 ते 2,000 वर्ष आर्यांनी या भूमीमध्ये आक्रमण केलं. हे का सांगितलं तर बायबलमध्ये असं लिहिलंय की या पृथ्वीची उत्पत्ती 4,000 वर्षांपूर्वी झाली. ते बायबलची कालगणना जुळवण्यासाठी इंग्रजांनी हा सिद्धांत मांडला. ज्या वेळेला डेक्कन विद्यापीठातले शास्त्रज्ञ संशोधन करतायत त्यावेळेला आपण लक्षात घेऊया की ते एकटे नाही आहेत. आपल्याला कदाचित असं वाटेल की आपल्यासारखेच ते भारतीय आहेत, त्यामुळे कदाचित त्यांनी त्या संशोधनामध्ये काही पद्धतीचे निष्कर्ष ठरवून काढले काय. परंतु वसंतराव शिंद्यांचा लेख आजच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रसिद्ध झालेला आहे. साप्ताहिक विवेक मध्ये तो प्रसिद्ध झालेला. आपण मुळातून वाचूया, त्यांची मुलाखत आपण बघूया. आमच्या महाविद्यालयामध्ये काही वर्षांपूर्वी त्यांचं व्याख्यान देखील झालेलं होतं. आणि या संशोधनामध्ये राखीगढीच्या संशोधनामध्ये केवळ भारताचीच नाही तर जगामधल्या विविध देशांच्या अग्रगण्य अशा संशोधन संस्थांचे शास्त्रज्ञ त्याच्यामध्ये सहभागी आहेत. आणि हा जगानं मान्य केलेला निष्कर्ष या प्रति आपण ठाम असलं पाहिजे. त्यामुळे आमच्या भूमीमध्ये भेद पाडणारा जो मूळ सिद्धांत होता तो आता उलथून पडलेला आहे, तो संपलेला आहे. हे आपण पुन्हा एकदा लक्षात ठेवलं पाहिजे. ज्याच्यावरती आमची निष्ठा होती, ज्याच्यावरती आम्हाला श्रद्धा होतीच. पंढरीला जाणारा आमचा वारकरी काय म्हणतो? युगे 28 विटेवरी उभा. अरे 28 युगाची कालगणना कशी होते? तपशिलात जाण्याचा हा वेळ नाही, स्थान नाही. परंतु 28 युगांसाठी जर आमचा पंढरीचा पांडुरंग तिथे विटेवरती भक्तांच्या कल्याणासाठी उपस्थित असेल तर याचा अर्थ आर्य 3,500 वर्षापूर्वी या देशातनं आले असा होत नाही. आणि हे आजच्या शास्त्रीय पुराव्यांच्या निशी आमच्या शास्त्रज्ञांनी शुद्ध करून दाखवलं. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. पण बंधू भगिनींनो, आपण एक लक्षात ठेवूया की केवळ सिद्ध करून ही गोष्ट आपल्याला थांबता येणार नाही. केवळ शास्त्राच्या आधारावरती एखादी गोष्ट सिद्ध झाली म्हणजे ती सर्वांनी मान्य केली असं होत नाही. माणसाचं मन मोठं विचित्र आहे. एखादी गोष्ट समोर दिसत असते ती सत्यही असते, परंतु एक मनाला पडलेलं वळण जे आहे ते वळण ते मान्य करीत नाही. मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. पिकात तोंड घालणाऱ्या त्या गुराला माहिती असते की आपल्या पाठीवरती त्या काठीचा रट्टा बसणार आहे, परंतु तरी सुद्धा ते अनिवार्य ओढीने त्या पिकामध्ये जातं. तशी मनाची अवस्था असते ज्यांच्या मनामध्ये ह्या खोट्या आर्य आक्रमण सिद्धांताचं विष अजून देखील भिनलेलं आहे. त्यांच्याबद्दल आम्ही कसा विचार केला पाहिजे? त्यांच्याबरोबर आमचा व्यवहार कसा असला पाहिजे? त्यांच्याबरोबरचा आमचा व्यवहार एकाच मुद्द्याच्या आधारावरती असला पाहिजे आणि तो म्हणजे बंधुतेच्या आधारावरती असला पाहिजे. तुम्ही आम्ही भाऊ भाऊंच आहोत. जे काही भेद काळाच्या ओघामध्ये पडले गेले, कुणीतरी चुकीचे सिद्धांत किंवा चुकीचा व्यवहार या भूमीमध्ये रुजवला गेला, तो आपण आता मागो टाकूयात. आपण तो भूतकाळ आता विसरूयात आणि एका गौरवशाली भविष्याकडे वाटचाल करूयात. हे प्रेमानं आपल्याला त्यांना समजावण्याची आवश्यकता आहे. आणि प्रेम अशी गोष्ट आहे की ती शब्दातनं सांगता येत नाही, ती कृतीतनं व्यक्त होते. यासाठी आपल्याला त्यांच्या जवळ जावं लागेल, त्यांच्याशी संवाद साधावा लागेल, आत्मीयतापूर्ण व्यवहार ठेवावा लागेल आणि त्यांच्या मनामध्ये हे भ्रामक सिद्धांताचं जे विष भिनलेलं आहे ते काढण्यासाठी आपल्याला मदत कोणाची होणार आहे? मदत याच भूमीमध्ये ज्या संतांचं अद्भुत जीवन होऊन गेलं त्या अद्भुत संतांच्या जीवनचरित्राची होणार आहे.
या वर्षीचं वैशिष्ट्य काय? या वर्षी संत नामदेवांच्या जन्माचं 750 वर्ष आहे. संत नामदेव असं म्हणतात की आम्ही परीट चोखट शुद्ध केले खटनट परब्रह्म होऊन ठेलो नामा म्हणे सुखरूप झालो. नर आणि नारायण, माणूस आणि देव यांच्यामध्ये भेद नाही, मी प्रत्यक्ष परमेश्वर झालो हे संत नामदेवांनी सांगितलं. आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले नामदेवांनी महाराष्ट्रात सांगितलं नाही. नामदेवांच्या चरित्राचं, संत नामदेवांच्या चरित्राचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी अखंड भारतभूमीचा प्रवास केला. सर्व भारतभरामध्ये त्यांनी प्रवास केला आणि आपलं हे जे तत्वज्ञान आहे ते सर्व भारतीयांना सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि मग आपण पंजाबमध्ये गेलो, त्या ठिकाणी ज्यांची स्थापना झाली त्या शीख धर्माच्या त्या पवित्र अशा ग्रंथामध्ये, गुरु ग्रंथ साहेब मध्ये देखील संत नामदेवांचे अनेक अभंग त्याच्यामध्ये आज देखील असलेले आपल्याला बघायला मिळतात. विलक्षण योगायोगाची गोष्ट अशी की ज्यांनी शीख धर्माची स्थापना केली त्या गुरु नानक देवांच्या जन्माचं 550 वर्ष देखील हेच आहे. काही दिवसातच आता तो 550वा महोत्सव होईल. गुरु नानक जयंती पुढच्या या महिन्यामध्ये होईल. 550 प्रकाश वर्ष. गुरु नानक देवांचं जीवनचरित्र अतिशय विलक्षण आहे. एका गावामध्ये गेले, बरोबर शिष्य होता. त्या शिष्याला सांगितलं की आपल्याला या घरामध्ये जायचं. गावाच्या बाहेर मोडकळीला आलेलं, ज्याचं मध्ये बरेच दिवस कुणी बाहेरनं गेलेलं नाही असं वाटत होतं, अशी ती छोटी झोपडी होती. आपल्याला याच घरामध्ये जायचं असं गुरु नानक देव म्हणाले. शिष्यानं दार वाजवलं, आतून आवाज आला नाही. शिष्याला वाटलं की आत कोणी दिसतच नाही, कारण माणसाचा वावर आहे की नाही हे सांगता येत नाही, अशा पद्धतीचं ते घर दिसत होतं. गुरुदेव म्हणाले नाही नाही, आपल्याला याच घरात जायचं, तू परत एकदा दार वाजव. काही वेळ दार वाजवल्यानंतर ते दरवाजा हळूच उघडला आणि आतून एक माणूस अत्यंत दीनवाण्या स्थितीमध्ये समोर आला. आणि त्यांनी विचारलं, कोण पाहिजे तुम्हाला? गुरु नानकांनी असं सांगितलं की आम्ही तुलाच भेटायला आलो. त्या माणसाला एकदम धक्का बसला आणि तो कदाचित मागे सरकला असेल. का मागे सरकला असेल तर त्या काळामध्ये समजूत अशी होती की एखाद्या माणसाला कुष्ठरोग झाला म्हणजे तो संसर्गजन्य आहे, त्यामुळं शब्दशः वाळीत टाकायचे. सगळे सोयरे, नातेवाईक, सख्खे, लग्नाचे असे सर्व जण दूर टाकायचे आणि असा कुष्ठरोग झालेला व्यक्ती त्या छोट्या झोपडीमध्ये राहत होता. अनेक दिवसांपासून त्याचे जे नातेवाईक होते, जवळचे मित्र म्हणवणारे होते, ते देखील त्याला भेटायला आलेले नव्हते. कसं बस दीनवाणेपणाचं जीवन तो जगत होता आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला की कोणतरी थोर महात्मा आज आपल्या समोर आलेला आहे आणि हा आपल्याला भेटायला आलेला असं म्हणतो. हा धक्का त्या व्यक्तीला बसला, परंतु गुरु नानक देव म्हणाले की मी तुलाच भेटायला आलो आणि ते त्याच्या बरोबर गेले. चरित्रामध्ये उल्लेख असा आहे की त्याला भेटायला गेले. गुरु नानक देवांनी काय केलं? एक रात्र गुरु नानक देव त्या व्यक्तीच्या घरामध्ये राहिले असा उल्लेख आपल्याला चरित्रामध्ये आढळतो. गुरु नानक देवांनी सगळ्यात पहिली केली म्हणजे त्याची सेवा केली. आपण लक्षात घेऊयात की अंतिम सत्याचा ज्यांना साक्षात्कार झाला असे गुरु नानक देव त्या कुष्ठरोगी असणाऱ्या त्या व्यक्तीची सेवा करतात. मानव सेवा हीच ईश्वर सेवा असे सांगणारे अनेक प्रसंग आपल्या इतिहासामध्ये घडून गेले. त्याच्यातला हा प्रसंग आहे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे बांधवांना जर आपलंच करायचं असेल तर पहिल्यांदा आम्ही त्यांची सेवा करायला शिकलं पाहिजे. गुरु नानक देवांनी पहिली त्याची सेवा केली. त्याच्या जखमा ज्या झाल्या असतील त्या स्वच्छ केल्या, त्याच्यावरती काहीतरी औषध पाणी केलं, स्वतः बरोबरचं काही अन्न त्याला दिलं असेल, रात्रभर त्याच्या बरोबर चर्चा केली, धर्माची तत्व त्याला सांगितली आणि निघताना तो माणूस असं म्हणतो की आता मला आत्मविश्वास आला आणि इथून पुढचं जे काही जीवन असेल ते जीवन मी आत्मविश्वासपूर्वक सामोरं जाईल. अशा प्रकारचा प्रत्यक्ष कृतीमतून उपदेश ज्यांनी केला त्या गुरु नानकांच्या जन्माचं हे 550 वर्ष आपण लक्षात घेऊया. त्याचबरोबर इतिहासामध्ये काही काळ सांगली जिल्हा वेगळा नव्हता. त्यावेळेला उत्तर सातारा आणि दक्षिण सातारा असे 2 जिल्हे होते. त्या 2 जिल्ह्यांच्या मध्ये दक्षिण सातारा जिल्हा म्हणजे आजचा सांगली जिल्हा, त्याच्यामध्ये वाळवा तालुक्यामध्ये एका छोट्या गावामध्ये एक जन्माला आला, भारत मातेचा सुपुत्र जन्माला आला. जेमतेम 1.5 दिवस शाळेमध्ये गेला आणि ज्या वेळेला भारताचं स्वातंत्र्य मिळणार पण त्याचबरोबर स्वातंत्र्याबरोबर फाळणी देखील झाली आणि एक अनिवार्य वेदना त्याच्या मनामध्ये उमटली आणि त्याने सांगितले की आपली राष्ट्र नौका वादळात शिरली, पराक्रम करूयात आणि आपली राष्ट्र नौका बाहेर काढूयात, असं आवाहन करणाऱ्या अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचं जन्मशताब्दीचं वर्ष नुकतंच सुरू झालेलं आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. अण्णाभाऊ साठेंचं जीवन देखील विलक्षण आहे की या देशामधला जो वंचित समाज आहे, दीन दुःखी दरिद्र दुबळे समाज आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे दिवस यावेत याच्यासाठी त्यांनी आयुष्यभर
कष्ट केलेले आपल्याला बघायला मिळतात. हे त्यांच्या जन्माचं 100वे वर्ष सुरू झालेलं. जगाला वंदनीय वाटणारे पूजनीय बापू महात्मा गांधी यांचं हे जन्मशताब्दीचं 150वे वर्ष, जन्माचं 150वे वर्ष आहे. ज्या महात्मा गांधींनी सामान्य माणसाच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला की आपण सगळेजण एकत्र आलो तर जुलमी किती जरी इंग्रज असला तरी आपल्या निश्चयाच्या बळावरती, आपल्या सत्याच्या बळावरती, आपल्या सत्याग्रहाच्या बळावरती आपण त्याला उत्तर देऊ शकतो. आणि ही स्वातंत्र्य लालसा ज्यांनी सामान्य लोकांच्या मनामध्ये जिवंत ठेवली त्यांच्या जन्माचं 150 वर्ष. अशा असामान्य विभूती या देशामध्ये जन्माला आले आणि देशाचा इतिहास पुढे पुढे जात राहिला. आणि आपण सगळेजण भाग्यवान असं आहोत की या देशामध्ये आपण जन्माला आलो. या देशामध्ये जन्माला आलो ही भाग्याची गोष्ट आहे. हे आपल्याला कदाचित लक्षात येतं, कदाचित लक्षात येत नाही. परंतु इतिहास काळामध्ये जशा अभिमानाच्या गोष्टी घडल्या तशा वर्तमान काळामध्ये देखील अभिमानाच्या गोष्टी घडल्या. आणि त्या वर्तमान काळाच्या अभिमानाच्या गोष्टी चांद्रयान 2 सारख्या असतील. अशा अनेक गोष्टी ज्यावेळेला वर्तमानात घडत होते त्यावेळेला या देश बांधवांच्या जीवनामध्ये सुख समाधान यावं याच्यासाठी प्रयत्न करणारी जी महान व्यक्तिमत्व होऊन गेली त्याच्यामध्ये आणखीन एका व्यक्तिमत्वाच्या विचारांचा पडताळा पुन्हा एकदा आपल्याला आला असं मला म्हणलं पाहिजे. आणि ते आहेत पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विविध पद्धतीने विविध ठिकाणी वर्णन केलं जातं. परंतु पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत बुद्धिमान होते, प्रकांड असे पंडित होते. तर्काच्या आधारावरती, बुद्धीच्या आधारावरती, विचाराच्या आधारावरती त्यांनी जो सिद्धांत मांडला त्याच सिद्धांताला पुष्टी पुन्हा एकदा त्या आर्य आक्रमण खोटं ठरवण्याच्या सिद्धांतानं मिळाली पाहिजे. आपण सगळेजण लक्षात घेऊयात. बाबासाहेबांनी अनेक ग्रंथ लिहिले, त्याच्यामध्ये एक ग्रंथ असा आहे शूद्र पूर्वी कोण होते असं त्या ग्रंथाचं नाव आहे. आणि त्या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आर्य नावाचा कोणताही वंशवाचक शब्द आपल्या प्राचीन अशा वाङ्मयात आढळत नाही. जगातलं सगळ्यात प्राचीन वाङ्मय कोणतं तर ते पुन्हा एकदा जगाने मान्य केले. किती हजार वर्षाचा एवढाच वादाचा मुद्दा आपण पुन्हा एकदा लक्षात घेऊया. त्या वेदांच्या मध्ये आर्य हा शब्द हा वंशवाचक नसून तो गुणवाचक आहे. वंशवाचक म्हणजे काय तर आपण भारतीय एका वंशाचे आहोत, आफ्रिकेमधले लोक एका वंशाचे आहेत, युरोपमधले अमेरिकेमधले लोक एका वंशाचे आहेत. हा वंशवाचकपणा झाला किंवा हे वंश झाला. बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं की वेदांच्या मध्ये उल्लेख येतो तो आर्य शब्दाचा वंशाच्या अर्थानं नाहीये, तो गुणांच्या आधाराने आहे. आर्य याचा अर्थ चांगला, जो शांत चित्त आहे, जो समाजाचा विचार करतो, जो आमच्यापेक्षा वयानं मोठा आहे, ज्याला आम्ही आदर दिला पाहिजे, अशा विविध पद्धतीनं ज्याचं वर्णन केलं जातं असा तो गुणांचं वर्णन करणारा हा आर्यवाचक शब्द आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्रपूर्वी कोण होते या ग्रंथामध्ये जो निष्कर्ष आपल्या प्राचीन वाङ्मयाच्या आधारावरती काढलेला होता त्यालाच वेगळ्या अर्थानं डीएनएच्या आधारावरती पुरावा देण्याचा, दुसरा पुरावा, सज्जड पुरावा देण्याचं काम ह्या डेक्कन विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलंय. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो सिद्धांत होता तो काळाच्या कसोटीवर तर सिद्ध झालाच, परंतु दुसऱ्या पुराव्यानेशी देखील सिद्ध झाला. ही आपल्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. आपण सगळेजण भाग्यवान असे आहोत की याच संघस्थानावरती 3 जानेवारी 1940 रोजी बाबासाहेब याच संघस्थानावरती आले, भवानी सायम शाखेवरती आले. त्यावेळेच्या आपल्या उपस्थित असणाऱ्या स्वयंसेवकांनी पत्र पाठवलं आपल्या स्वयंसेवकांना आणि त्याच्यामध्ये लिहिलं की बाबासाहेब आम्हाला असं म्हणाले की डॉक्टर हेडगेवार माझे मित्र आहेत आणि हे जे संघाचं काम आहे ते चांगलं काम आहे, त्या कामासाठी मी आणि माझा समाज सदैव तुमच्या पाठीशी उभं राहू असं शब्द दिल्याचं पत्र आपल्या कार्यकर्त्यांनी मिळवलंय. अनेक वेळा लोकांच्या मनात असं येतं की आपण संघाचे स्वयंसेवक असं म्हणतो, पण मग त्याला दुसरा पुरावा काय. हल्ली समाजामध्ये ज्या वेळेला आपण वावरतो त्यावेळेला समाजामध्ये विचारतात मग याचा पुरावा काय. व्यक्तिशः मी त्याचा अनुभव घेतला. 3 वर्षापूर्वी ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 100वी जयंती आपण साजरी करत होतो त्यावेळेला संघाचा दर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जो वर्ग होतो प्रशिक्षणाचा त्याला म्हणतात संघ शिक्षा वर्ग. त्या संघ शिक्षा वर्गामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र मी मांडलं आणि त्याच्यामध्ये मी मांडलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि डॉक्टर हेडगेवारांची पुण्यामध्ये भेट झाली होती, संघ शिक्षा वर्गामध्ये भेट झाली होती. संघाचे ज्येष्ठ असणारे कार्यकर्ते दत्तोपंत ठेंगडी यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलंय सामाजिक क्रांतीची वाटचाल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या पुस्तकामध्ये तपशीलवार त्याचं वर्णन केलं, तेच मी मांडलं. माझं सगळं बोलणं झालं, सत्र ते संपलं, सगळे स्वयंसेवक गोळा झाले
वेगवेगळे प्रश्न त्यांनी विचारले. त्याच्यातल्या एकाने मला असा प्रश्न विचारला की का हो शिक्षक, की तुम्ही असं सांगता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या संघाच्या वर्गात येऊन गेले, हे संघाचं सोडून अन्य कुठल्या पुस्तकात लिहिलंय? त्यावेळेला त्याला असं मी म्हटलं की नाही रे, मी तर हेच एकच पुस्तक वाचलंय आणि ते आपल्या संघाच्या कार्यकर्त्यांनी लिहिलंय. तो म्हणाला याच्यावरती काही आमचे लोक विश्वास ठेवायला तयार नाही. मलाही तो अनुभव आहे म्हणून मी म्हटलं की बरोबर आहे, पण आपण शोधत राहू. आणि मी स्वतः भाग्यवान असा आहे की गेल्या वर्षी 14 एप्रिल 2018 रोजी माझं भोरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती भाषण होतं. तिथे त्या ठिकाणचे जे सामाजिक कार्यकर्ते काश्यपदादा साळुंके, ते त्या भोर तालुक्यातलेच आहे त्यांचं मूळ गाव, त्यांना देखील बोलवलं होतं त्या राजा रघुनाथराव विद्यालयामध्ये. माझं सगळं बोलणं झाल्यानंतर त्या काश्यपदादांनी मला एक पुस्तक भेट दिलं आणि ते म्हणाले की माझे वडील जे होते ना, ते 1957 साली शेड्यूल कास्ट फेडरेशन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो पक्ष स्थापन केला, त्या पक्षाचे खासदार म्हणून 1957ला माझे वडील बाळासाहेब साळुंके हे निवडून आलेले होते, त्यावेळेचा खेड मतदारसंघातून. त्यांचं हे अल्पचरित्र आम्ही 2011 साली प्रसिद्ध केलं. सर, ही तुम्हाला त्याची एक प्रत मी भेट देतो. मला असं वाटलं की हे खासदार साहेब आहेत, त्यांचं जीवनचरित्र आहे, आपण वाचूयात नंतर केव्हा तरी, असं कदाचित माझ्या मनात आलं की काय, असं मी विचार करतो आता 1.5 वर्षानंतर. काश्यपदादांच्या बहुतेक लक्षात आलं. काश्यपदादा म्हणले की सर थांबा. त्यांनी पानं उघडली. पान क्रमांक 25. पान क्रमांक 25 वरती लिहितात. कोण लिहितात? दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंके लिहितात. काय लिहितात? ते असं म्हणतात की 12 मे 1939 रोजी डॉक्टर हेडगेवार आणि डॉक्टर आंबेडकर यांची पुण्यामध्ये भाऊसाहेब गडकरी वकिलांच्या प्रभातगड नावाच्या निवासस्थानी भेट झाली आणि मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. आता आपण लक्षात असं घेऊयात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जवळचे सहकारी म्हणून या दिवंगत बाळासाहेब साळुंकेंनी काम केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी म्हणून काम करत असताना खासदार बाळासाहेब साळुंकेंना त्यांची रोजनिशी लिहिण्याची सवय होती. तारीखवार काय घडलं ते लिहित होते आणि त्याच्या आधारावरती 1959 साली ज्या वेळेला बाळासाहेब साळुंके हयात होते, त्यांनी छोटं जीवनचरित्र त्यांचं प्रसिद्ध केलं. त्याच्यामध्ये त्यांनी हा प्रसंग लिहिला. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचे निकटचे सहकारी असणारे बाळासाहेब साळुंके सांगतात की डॉक्टर हेडगेवार आणि डॉक्टर आंबेडकर यांची भेट झाली आणि मी त्याचा साक्षीदार आहे. त्या जीवनचरित्रामध्ये 53 पानावरती परत एकदा उल्लेख येतो. तो असा आहे की 57 साली बाळासाहेब साळुंके खासदार झाले. मार्च महिन्यामध्ये निवडणूक झाली आणि एप्रिल महिन्यामध्ये संघाचा वर्ष प्रतिपदेचा उत्सव असतो, त्याला प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यामध्ये बोलावलं गेलं. आणि पुण्यामध्ये उत्सवामध्ये पुन्हा एकदा बाळासाहेब साळुंकेंनी ती आठवण परत एकदा सांगितली आहे. आणि बाळासाहेब साळुंके असं म्हणतात की 12 मे 1939 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी लष्करी शिस्त आणि संघटन या विषयावरती स्वयंसेवकांच्या समोर भाषण दिले. ही अतिशय महत्वाची नोंद आहे. आणि ही महत्वाची नोंद ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळच्या एका कार्यकर्त्याच्या जीवनचरित्रातून आपण बघतो, त्या लक्षात असं येतं की संघाचे स्वयंसेवक असणाऱ्या दत्तोपंत ठेंगडींनी लिहिलेल्या पुस्तकातलीच आठवण ते त्या पद्धतीनं सांगतात. दत्तोपंत ठेंगडींनी अजून थोडं विस्तारानं त्या प्रसंगाचं वर्णन केलंय. अगदी काही वर्षापूर्वीपर्यंत प्रत्यक्ष हा प्रसंगी जिवंत होते, त्या संघ शिक्षा वर्गामध्ये सहभागी होते, असे काही स्वयंसेवक आपल्या प्रांतामध्ये होते, हयात होते. अनेक लोकांनी याच्या आठवणी सांगितल्या. प्रसंग काय घडला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर हेडगेवार यांची भेट झाली. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर संघ शिक्षा वर्गामध्ये आले. 500-550 स्वयंसेवक त्या वर्गामध्ये होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर हेडगेवारांना असं विचारलं की मला सगळ्यांशी बोलायचंय, तुम्हाला चालेल ना? डॉक्टर हेडगेवार म्हणाले काय हरकत नाही, तुम्ही बोला. आपल्या जुन्या कार्यकर्त्यांनी आठवणी अशा सांगितल्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक स्वयंसेवकाच्या जवळ गेले, त्याचं नाव गाव थोडा तपशील विचारला. जवळपास सर्व जणांच्या जवळ जाऊन त्यांनी तपशील विचारला आणि तो जवळपास तपशील विचारल्यानंतर ते परत येऊन डॉक्टर हेडगेवार यांना असं म्हणाले की अहो जवळपास आमचे 100 लोक या ठिकाणी आहेत. आता ही केवढी विलक्षण घटना आहे आपल्या लक्षात येत नाही. कारण एका बाजूला बाबासाहेब आंबेडकरांनी हा समाज आम्हाला माणसाचे देखील अधिकार देत नाही, म्हणून मी हिंदू म्हणून जन्माला आलो, हिंदू म्हणून मरणार नाही, अशी प्रतिज्ञा करून 3 वर्ष लोटलेली होती, 3-4 वर्ष लोटलेली होती.
त्यामुळे आपलं संघाचं एक गीत आहे, संघ की शाखा लगीती, अशा पद्धतीच्या गीतामध्ये आपण हे वर्णन ऐकतो. ते या कराडच्या या पवित्र संघस्थानावरती घडलेलं आहे. आपण सगळे लक्षात घेऊया. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या अन्याय, अपमान, अत्याचार, हाल, अपेष्टा यांनी पोळलेल्या हृदयाला व्यथित मनने शांती पायी. कारण स्वयंसेवक ज्यावेळेला येतो तो स्वयंसेवक असतो. मग त्याचा जात पात, पंथ, प्रांत, भाषा, संस्था, संघटना या सगळ्या दूर पडतात आणि सगळेजण स्वयंसेवक आहोत. आपली सगळ्यांची मोठी आई ती म्हणजे काळी आई म्हणजे भारत माता. एका भारत मातेचे पुत्र आपण बांधव आहोत. एका भावाने दुसऱ्या भावाशी भावासारखाच व्यवहार केला पाहिजे, हा आग्रह संघानं पहिल्या दिवसापासून पाळला. आणि त्यामुळे एतकिंतीचाही भेदाचा अनुभव पहिल्या दिवशी संघात नव्हता, 39 साली देखील नव्हता, आज देखील नाही, हे आपण ठामपणे अनुभवाच्या आधारावरती म्हणू शकतो. परंतु दुर्दैवानं समाजामध्ये तसा अनुभव येतो का? मनाला प्रश्न पडतो, दुःख होतं. अजून देखील समाजाच्या मनामध्ये कुठंतरी आम्ही योगायोगानं ज्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आलो आणि त्यामुळे त्या आम्ही जातीत जन्माला आलो, अशा जातीचा अभिमान, अहंकार हा कुठंतरी आहे असं जाणवणारे अनेक प्रसंग तुम्ही आम्ही देखील अनुभवत असतो. परंतु संघाच्या स्वयंसेवकांचं वैशिष्ट्य काय, संघाच्या कामाचं वैशिष्ट्य काय? तर कठोर शब्दांनी प्रहार करणे, कोणत्या तरी एखाद्या कायदेशीर कलमाचा अधिकार घेणे आणि मग दुरुस्ती करणे, याच्यावरती संघाचा तशा अर्थाने विश्वास नाही. संघाचा विश्वास नाही, पण पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देखील विश्वास नाही. असं म्हणल्यानंतर आपल्याला कदाचित धक्का बसेल, परंतु पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांचेच शब्द मी सांगतो. घटना समितीमध्ये पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांचं शेवटचं भाषण झालं 25 नोव्हेंबर 1949ला. 26 नोव्हेंबरला आपण आपल्या राज्यघटनेचा स्वीकार केला. त्याच्या आदल्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लिखित भाषण आपण बघू शकतो. त्याच्या आतमध्ये बाबासाहेब असं म्हणतात की माझ्या जीवनाचं तत्वज्ञान आहे ते स्वातंत्र्य आणि समता, बंधुता या 3 शब्दामध्ये त्याचं वर्णन करता येईल. अनिवार्य स्वातंत्र्य हे जे आहे ते समतेचा संकोच करतं आणि अनिर्बंध समता जी आहे ती स्वातंत्र्यावरती घाला घालते. त्यामुळे स्वातंत्र्य आणि समता यांचं रक्षण व्हावं याच्यासाठी मी कायद्याची निर्मिती केली आहे. कोण म्हणतात आपण परत एकदा समजून घेऊया की ज्यांनी आपल्या राज्यघटना निर्मितीचं भीम कार्य केलं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की स्वातंत्र्य आणि समता यांचं रक्षण व्हावं याच्यासाठी मी कायद्याची निर्मिती केली आहे. परंतु घटनाकार ज्यावेळेला लिहितात त्यावेळेला ते किती द्रष्टे होते हे जाणून आज देखील वेदनेनं हृदय पिळवटून येतं. ते पुढच्या वाक्यात असं म्हणतात, परंतु कायद्याच्या आधारावरती स्वातंत्र्य आणि समता ही अनुभवता येईल याच्यावरती माझा विश्वास नाही. स्वातंत्र्य आणि समता याचा अनुभव जर यायचा असेल तर त्याच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि ती म्हणजे बंधुता. बंधुतेच्या आधारावरती हा स्वातंत्र्य आणि समतेचा अनुभव आपण घेऊ शकतो आणि त्याच्या आधारावरती आपण समाज जीवनामध्ये पुढे जाऊ शकतो. घटनाकार ज्यावेळेला लिहितात त्यावेळेला किती वेदना झाल्या असतील त्यांच्या हृदयाला. आणि आज भारतामध्ये घडणारे प्रसंग जर वाचले तर आपल्या देखील मनाला वेदना होतात, हृदयाला वेदना होतात. तामिळनाडू सारख्या प्रांतामध्ये अंत्ययात्रेला अमुक एका रस्त्यावरनं जायचं नाही कारण तुम्ही तमुक एका समाजामध्ये जन्मलेला आहात. ही जुनी गोष्ट मी सांगत नाही, 4 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. या वर्षीच्या मे महिन्यामध्ये इंडियन एक्सप्रेस नावाच्या वर्तमानपत्रानं राजस्थानच्या गावांचा नावानिशी एक सर्वेक्षण प्रसिद्ध केलंय आणि त्याच्यामध्ये सांगतात की तिथं भांडणं झाली, मारामाऱ्या झाल्या, लोकांचे खून पडले, रक्त गेलं. कशासाठी गेलं तर तुम्ही अमुक एका समाजात जन्माला आलात त्यामुळे तुमच्या लग्नामध्ये नवऱ्या मुलाला घोड्यावर बसायचा अधिकार नाही. तुम्ही अमुक एका समाजामध्ये आलात, तुम्ही तुमच्या खर्चानं आमच्या समोर बँड वाजवून तुमच्या लग्नाची मिरवणूक काढू शकत नाही. हे फार जुनं सांगत नाही मी, या वर्षाचंच सांगतोय. आणि त्यावेळेला बाबासाहेबांचं दृष्टेपण देखील आठवतं आणि त्यांची वेदना देखील अंतःकरणामध्ये निर्माण होते की कायद्याच्या आधारावरती स्वातंत्र्य आणि समतेचा अनुभव आम्ही समाजाला देऊ शकत नाही. आणि मग काय पाहिजे तर बाबासाहेब म्हणतात की मग बंधुता पाहिजे. आणि संघाचे स्वयंसेवक करतात हेच. संघाच्या स्वयंसेवकांच्याकडे एकच गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. सध्याच्या काळात विशेषतः गेल्या 5-5.5 वर्षापासून काही लोकांना असं वाटतं की संघाचं बलस्थान काय आहे, अमुक अमुक एका सत्तास्थानावरती असणारा अमुक अमुक व्यक्ती म्हणजे संघाचं बलस्थान आहे. अमुक अमुक एक संघटना चालवणारा प्रमुख म्हणजे संघाचं बलस्थान आहे. संघाचं बलस्थान एकमेव आहे ते म्हणजे आमच्या हिंदू समाजावरती असणारं आमच्या अंतःकरणातलं निरपेक्ष प्रेम,
संघाच्या स्वयंसेवकाला कशाची अपेक्षा नाही. आमच्या समाजावरती आमचं निरपेक्ष प्रेम आहे. शुद्ध सात्विक प्रेम आपणे कार्य का आधार आहे, असं गीत आम्ही वर्षानुवर्ष संघामध्ये म्हणतो. पण मी मगाशी म्हटलं तसं हे प्रेम नुसतं गीतामधनं म्हणून चालत नाही. त्याचा अनुभव यावा लागतो. आणि त्याचा अनुभव ज्यांच्या जीवनामध्ये येतो त्यांचं जीवन परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. हे अनुभव अनेक जागोजागचे अनुभव आहेत, असंख्य अनुभव आहेत. नमुन्यादाखल एक अनुभव, नमुन्यादाखल. नाशिक शहरामध्ये आपल्याला माहिती की सरकारी छापखाना आहे. त्या छापखान्यामध्ये एक तथाकथित खालच्या जातीत जन्माला आलेले व्यक्ती आला, उत्तर प्रदेशात आला. एक विशिष्ट असा विचार घेऊन आला. आणि संघ म्हणजे कोण, संघ म्हणजे अमक्यांचं काम, संघ म्हणजे ते लोक, संघ म्हणजे तसे वागणारे, असे सगळ्या कल्पना घेऊन आला. आणि योगायोगाने त्याच्याबरोबर संघाचाच एक कार्यकर्ता काम करत होता. मग तो तपासायला लागला. पण इकडे संघाच्या कार्यकर्त्याला माहिती नाही की अशा पद्धतीने आपली परीक्षा होते. संघाच्या कार्यकर्त्याला माहिती नाही. तो आपल्या सगळ्यांशी ज्या प्रेमानं वागतो तसा त्याच्याशी वागतो. त्याला कुठल्याही याच्या वागण्यामध्ये येतकिंचितही भेदभाव आढळला नाही. कुठेही अमुक अमुक एका जातीचा अहंभाव याच्यामध्ये आढळला नाही. हा जो होता उत्तर प्रदेशात आलेला व्यक्ती, तो म्हणला बाहेर दाखवायचे दात वेगळे असतात काही जणांचे, पण प्रत्यक्ष दात काय ते घरी गेल्याशिवाय कळणार नाही. मग योगायोगाने एके दिवशी घरी जेवायला बोलावलं. मग घरी जेवायला आलं. पहिला त्याला धक्का बसला की त्याला अनुभव होता की जेवायला वाढतात ते घरात आत नाही, बाहेर कुठतरी जेवायला वाढतात. फार जुनी गोष्ट सांगत नाही, पुन्हा एकदा मी म्हणतो. पहिला धक्का बसला. बरोबर सगळ्यांच्या बरोबर स्वयंपाकघरामध्ये सगळे जेवायला बसतात, तिथेच जेवायला वाढ. तो म्हणला याला कळलेलं दिसतंय की मी याची परीक्षा पाहायला आलो, म्हणून कदाचित नाटक म्हणून तो मला आज जेवायला बसवलेला असेल. परत त्याच्या मनातला संशय गेला नाही. संशय फार विचित्र, तो गेला नाही. तो जो कार्यकर्ता होता संघाचा, त्याची मुलगी होती, कितवीतली असेल, 5वी 6वीतली मुलगी असेल, ती जेवायला वाढत होती. मग तिला यांनी प्रश्न विचारला. तो म्हणला की मी कोण आहे तुला माहितीये का, तू कोणाला जेवायला वाढतीयस. त्या मुलीला प्रश्नच कळला नाही पहिल्यांदा. मग त्याला परत विचारलं की मी अमक्या अमक्या जातीमध्ये जन्माला आलोय, आमची जात अशी अशी मानली जाते, तुला माहितीये का. त्या मुलीनं असं उत्तर दिलं की आमच्या घरामध्ये वडिलांचे जे मित्र येतात ते माझ्या दृष्टीने वडिलांचे भाऊ आहेत, त्यामुळे तुम्ही माझे काका आहात. आणि मी कोणाला जेवायला वाढते तर मी काकांना जेवायला वाढते. ज्या क्षणी त्या मुलीनं हे उत्तर दिलं, सर्व प्रकारचे संशय फिटले. कारण शब्द नव्हते, व्यवहार होता, प्रेमाचा व्यवहार होता. घरामध्ये अगदी खोलवर रुजलेला असा तो संस्कार होता, संघाचा संस्कार होता. आणि मी म्हणून म्हणलं की समाजामध्ये हा जो भेदभावाचा अनुभव येतो तो दूर करण्यासाठी आवश्यकता शब्दांची नाहीये. तत्वज्ञान या भूमीमध्ये प्राचीन आहे, श्रेष्ठ आहे. त्याच्यापेक्षा तत्वज्ञानाचं शिखर या जगामध्ये कुठलं गाठूच शकलं जात नाही. परंतु दुर्दैव आमचं असं की त्या पद्धतीने मी वागत नाही, हे आमचं दुखणं आहे. याच वर्षी संघाची जी अखिल भारतीय प्रतिनिधी सभा झाली, तिथे एका उपक्रमाचं निवेदन आपल्या माननीय सरकारवानी केलं. त्याच्यामध्ये त्यांनी गुजरात प्रांतामधलं, गुजरात राज्यामधलं वर्णन केलं. 204 गावांमध्ये त्यांनी त्या ठिकाणी समरसता यज्ञ केले. आपल्या कार्यकर्त्यांनी पद्धतशीर सर्वेक्षण केलं. आणि स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षानंतर देखील पाणवठे वेगळी आहेत, मंदिरं वेगळी आहेत, स्मशानभूमी देखील वेगळी आहे. हे चित्र आमच्याच समाजाचं आहे, आमच्याच भारताचं आहे. मग आम्ही चित्र बघून थांबणार का. नाही. मग बंधुतेचं आवाहन आम्ही सर्व समाजाला करणार, म्हणून समरसतेचं आवाहन करण्यासाठी म्हणून समरसतेचे यज्ञ 204 ठिकाणी केले. 1650 पेक्षा जास्त गावांमधून तिथे त्या ठिकाणी नागरिक आले. जवळपास 77,000 पेक्षा जास्त पुरुष होते, 32,000 जास्त महिला होत्या. आणि ज्या वेळेला या सर्व आलेल्या महिला पुरुषांनी प्रेमाचा अनुभव घेतला, त्यांच्या मनामध्ये देखील हेच आलं असेल की व्यथित मनने शांती पाई. की आजपर्यंत भेदभावाचा जो अनुभव येतो तो मात्र इथे येत नाही. प्राचीन असलेला समाज आमचा आहे आणि ते वागणारे हे आमचे बांधव आहेत, अशाच प्रकारचा अनुभव त्या ठिकाणी येतो. आणि अशा अनुभवाच्या आधारावरती प्राचीन असा आपला समाज आहे, ज्याच्यामध्ये विजयाची आकांक्षा गेली हजारो वर्ष जिवंत आहे. हजारो वर्ष जिवंत आहे. या देशावरती इतकी आक्रमणं झाली, परंतु आक्रमकांच्या टाचांखाली पूर्णपणे एक दिवस असेल असा आपला भारत देशाचा सर्व भाग कधीच नव्हता. कुठेतरी आमचे बांधव स्वातंत्र्य होते आणि स्वातंत्र्यासाठी ते झगडत होते. हा आमचा इतिहास आहे. ही विजयाची प्रेरणा आमच्या मनामध्ये आहे. आणि विजयाची प्रेरणा आता नवीन पद्धतीचं रूप घेऊन जगाच्या समोर येते. ती कोणाच्या आधारावरती येते.
तर ती येते तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मध्ये जी अंतर्गत शक्ती आहे त्या हिंदू समाजाच्या शक्तीच्या आधारावरती येते. आणि त्या हिंदू समाजाची शक्ती आता हळूहळू प्रकट व्हायला लागली, ती विविध मार्गाने दिसायला लागली, विविध मार्गाने दिसायला लागली. मग शास्त्रज्ञांनी जसा चांद्रयानचा पराक्रम केला तसंच शास्त्रज्ञांनी मार्च महिन्यामध्ये आणखीन एक पराक्रम करून दाखवला. ते म्हणजे त्यांनी उपग्रह भेदीचं तंत्रज्ञान सिद्ध करून दाखवलं की अंतराळावरती हजारो किलोमीटरवरती एक छोटासा उपग्रह इथून एक दुसरं अंतराळ भेदी यंत्र जातं आणि बरोबर त्याचा भेद करतं. अशा प्रकारचा पराक्रम आमच्या शास्त्रज्ञांनी करून दाखवला. हा समाजामध्ये असलेल्या अंतर्गत शक्तीचा परिचय आपल्या जगाच्या समोर आपण ठेवतोय, आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे जगाच्या समोर ठेवत असताना आमच्यामध्ये जाणीवपूर्वक काही भेद निर्माण केले गेले. ते जसं स्वातंत्र्याच्या पूर्वी निर्माण केले गेले, दुर्दैवानं स्वातंत्र्यानंतर देखील आमच्यामध्ये हे भेद निर्माण केले. आणि जी राज्यघटना आम्हाला वंदनीय आहे नव्हे ती अनुकरणीय आहे, ती सगळ्यात आमचं श्रेष्ठ असा ग्रंथ आहे, त्या घटनेची पायमल्ली करून या देशामध्ये 35 नावाचं कलम लावलं गेलं. नंतर केव्हा तरी आपण इतिहास वाचला तर आपल्या लक्षात असे तपशिलात जाऊन येतं की कोणत्याही प्रकारे घटनात्मक प्रक्रियांचा अवलंब न करता एके दिवशी 1954 साली आमचे राष्ट्रपती एक विधेयक ते सांगतात, एक राजाज्ञा काढतात, राष्ट्रपतींची आज्ञा काढतात आणि त्या दिवशी ठरतं की काश्मीर मधले नागरिक हे भारताचे नागरिक आहेत पण भारतातले नागरिक हे काश्मीरचे नागरिक नाहीत. स्वातंत्र्यानंतरच्या 6-7 वर्षानंतर आमचे राष्ट्रपती अध्यादेश काढतात आणि मग कृत्रिम अशी व्यवस्था 35 आणि 370 कलमाच्या आधारावरती ही निर्माण केली गेली. पुन्हा एकदा मी पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करू इच्छितो. आणि पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं होतं की अशा प्रकारचं हे कलम घातक आहे आणि ते तात्पुरतच असलं पाहिजे. हे वारंवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं. परंतु त्यावेळची परिस्थितीच एवढी विलक्षण होती. काय परिस्थिती होती आपण जरा समजावून घेऊया. आपल्या सगळ्यांना माहिती 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपण स्वतंत्र झालो. आदल्या दिवशी पाकिस्तान स्वतंत्र झालेला आहे. पण याचबरोबर इंग्रजांनी एक कुटील डाव खेळला. मगाशी म्हटलं तसं त्यांनी काय फोडलं तर या देशामध्ये जवळपास 650 ही छोटी छोटी संस्थानं होती आणि त्या संस्थानिकांना त्यांनी अधिकार दिला. तुम्हाला पाकिस्तानात जायचं असेल तुम्ही पाकिस्तानात जा, तुम्हाला भारतात जायचं असेल तुम्ही भारतात जा, तुम्हाला स्वतंत्र राहायचं असेल तुम्ही स्वतंत्र राहा. अरे हजारो वर्षापासून आम्ही या देशामध्ये एकत्र राहिलो, एक राजकीय व्यवस्था म्हणून ते वेगळे राहिले, आम्ही वेगळे राहिलो, त्यांना तुम्ही अधिकार देताय. कुटील बुद्धीचा नमुना. पण सरदार पटेलांसारखे निग्रही नेते आपल्या देशाला लाभले. त्यांनी या संस्थानांचं विलिनीकरण घडवून आणलं. परंतु काही संस्थानं मागे राहिली आणि या 3च संस्थानांची उदाहरणं येतात: जुनागड, हैदराबाद, जम्मू काश्मीर. त्या जम्मू काश्मीरच्या महाराजांनी 1930 साली गोलमेज परिषदेमध्येच इंग्रजांना सांगितलं होतं की भारताचं काय करायचं हे आम्ही ठरवू, तुम्ही पहिल्यांदा इथून निघून जा, आमचं आम्ही ठरवू, भारताचा आम्ही अविभाज्य अंग आहोत. आणि हे बोलल्यानंतर महाराजा हरिसिंग हे सर्व संस्थानिकांचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी गेले होते. मग सांगलीचा असेल, कुरुंदवाडचा असेल, औंधचा असेल, फलटणचा असेल, अशा सर्व संस्थानांचे प्रतिनिधी म्हणून हे महाराजा हरिसिंग काश्मीरचे तिथे गेले. आणि हे ज्यावेळेला इंग्रजांच्या राजधानीत बसून महाराजा हरिसिंगांनी सांगितलं त्यावेळेला इंग्रजांच्या लक्षात आलं की हा माणूस आपल्याला कामाचा नाही, आता याला बाजूला केला पाहिजे. आणि मग तिथं चळवळ उभी राहिली. सुरुवातीला मुस्लिम कॉन्फरन्स होती, नंतर त्याची नॅशनल कॉन्फरन्स झाली. मग तो बराचसा सगळा इतिहास आहे. आणि एका टप्प्यावरती 15 ऑगस्ट 1947 ला देखील महाराजा हरिसिंगांना भारतातच सामील व्हायचं होतं. परंतु दुर्दैवानं आमच्या नेतृत्वाला ते मान्य नव्हतं. ते आडेवेडे घेत होते, ते वेगळ्याच पद्धतीच्या अटी घालत होते. लॉर्ड माउंटबॅटन ज्या वेळेला भारताचे देखील अधिकारी राहिले, नंतरचे गव्हर्नर जनरल, ते 6 दिवस जाऊन त्या श्रीनगरमध्ये महाराजांच्या महालात राहिलेले आहेत आणि 6 दिवस ते महाराजांना म्हणतायत की तुम्ही पाकिस्तानमध्ये जा. लॉर्ड माउंटबॅटन याचा अर्थ त्यावेळी समर्थ असणारी इंग्रजांची शक्ती सांगते, आपण लक्षात घेऊयात. महाराजा हरिसिंग म्हणाले नाही मला भारतातच जायचंय. 6व्या दिवशी ते म्हणले आपण शेवटच्या दिवशी चर्चा करूयात, विश्रांती घ्या वगैरे असं सांगितलं. आणि शेवटच्या दिवशी म्हणले मी आजारी पडलो. राजकीय आजार काही देशाला जुना नाही, आपण आज देखील अनुभव येतो. काही जण आजारी पडतात, तो प्रत्यक्ष शारीरिक असतोच असं नाही, राजकीय आजार असतो. तो राजकीय आजार महाराजांनी घेतला. लॉर्ड माउंटबॅटनला त्यांनी शब्द दिला नाही मी पाकिस्तानमध्ये सामील होईल. सरदार पटेलांची पूजनीय श्री गुरुजींची भेट झाली. पूजनीय श्री गुरुजींना त्यांनी असं सांगितलं की तुम्ही जरा भेटा, त्यांच्याशी मध्यस्थी करा. 19 ऑक्टोबर 1947 ला श्रीनगरच्या महालामध्ये महाराजा हरिसिंग आणि पूजनीय श्री गुरुजींची भेट झाली.
जे काही समज गैरसमज तानेबाने होते ते दूर करण्याचा प्रयत्न श्री गुरुजींनी केला. श्री गुरुजी शब्द मिळवूनच परत आले की आम्ही आता भारतातच सामील होणार. सरदार पटेलांनी त्यांनी तसं कळवल्याचा उल्लेख इतिहासामध्ये पुरावे आहेत. आणि याच दरम्यान पाकिस्तानने कुटील कारस्थान तेव्हापासून केलेले, जन्मापासून हे बाळ बापाच्या नरडीला कसं नख लावायचं बघताय त्याचं उदाहरण तिथे. ते म्हणजे पाकिस्तानी सैनिक हे टोळीवाल्यांच्या वेशामध्ये घुसायला लागले. ही त्या ऑक्टोबर महिन्यातली गोष्ट. महाराजा हरिसिंगांचा प्रवास 20-21 ऑक्टोबरचा दूर भागामध्ये ठरलेला होता. आणि त्यावेळेचा दूर भाग म्हणजे आजचा पाकव्याप्त काश्मीर आपण लक्षात घेऊया. संघाचे स्वयंसेवक हे जागृत होते, त्यांच्याकडे माहिती होती. त्यांनी महाराजांना विनंती केली की तुम्ही तिकडे जाऊ नका, तुम्हाला पळवून न्यायचं, जबरदस्तीनं तुमची तिकडच्या सामीलनाम्यावरती सही घ्यायचा असा सगळा प्लॅन आहे, तुम्ही तिकडे जाऊ नका. महाराजांनी तो प्रवास रद्द केला. महाराज श्रीनगरलाच राहिले. 25 ऑक्टोबर 1947 महाराजा हरिसिंगांची स्वाक्षरी झाली. 26 ऑक्टोबरला लॉर्ड माउंटबॅटनची सही झाली आणि भारतामध्ये जम्मू काश्मीरचं विलिनीकरण झालं. जसं विलीकरण सांगलीच्या संस्थानात झालं, फलटणच्या झालं, औंधच्या झालं, त्याच मुद्द्याच्या आधारावरती जम्मू काश्मीरचं देखील विलिनीकरण झालं. पाकिस्तानचे सैनिक स्वस्त बसलेले नव्हते. श्रीनगरच्या जवळ बडगाव नावाचा एक ठिकाण आहे, विमानतळ. त्या ठिकाणी संघाच्या शाखेत जाणारा केवढा छोटा, आता आपण या योगचाप करणाऱ्या बालांची प्रात्यक्षिकं पाहिली, लेझिम खेळणाऱ्या बालांची प्रात्यक्षिकं पाहिली. 10 वर्षाचा कौशिकधर नावाचा बाल स्वयंसेवक होता. ज्योती जला निज प्राणकी नावाचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये या घटनेचं तपशीलवार वर्णन आहे. कौशिकधर जाऊन तिथल्या मेजर सोमनाथ शर्मांना असं म्हणाला की मेजर, आत्ता आपल्या गावामध्ये काहीतरी गडबड चालू आहे, कोणीतरी बाहेरचे लोक घुसलेत आणि ते काही साधे सरळ आहेत असं मला वाटत नाही. मेजर सोमनाथ शर्मा म्हणला ठीक आहे, आपल्याकडे सूचना आली, आपल्याकडे माहिती मिळाली, तपासली पाहिजे. मेजर सोमनाथ शर्मा जसे तपासणी करायला निघाले तसे टोळीवाले दडून बसले. ठिकठिकाणी त्यांनी आश्रय घेतले, पुढे आले नाहीत. मेजर सोमनाथ शर्मा जे होते कौशिकधरला रागावले. ते म्हणले अरे गावात सगळं व्यवस्थित चाललंय, तू काय खोटं बोलतोस, मस्ती करतोस, असं त्याला रागावले. आणि मेजर सोमनाथ शर्मांनी 3 बटालियन होत्या, 2 बटालियन माघारी पाठवल्या. ते म्हणले श्रीनगरला त्याची जास्त जरूरत आहे, 1 बटालियन इथं शांतता आहे, त्यामुळे त्याच्यावरती मी काम करू शकतो. जशा त्या 2 बटालियन तिथून हल्ल्या तशा या सगळ्या पाकच्या सैनिकांनी उठाव केला, हल्ला केला आणि मेजर सोमनाथ शर्मांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. त्याचबरोबर संघाचा स्वयंसेवक असणारा 10 वर्षाचा बालक हा कौशिकधर त्या ठिकाणी त्यांनी स्वतःच देखील बलिदान दिलं. भारतामधलं, स्वतंत्र भारतामधलं पहिलं परमवीर चक्र ज्यांना मिळालं ते मेजर सोमनाथ शर्मा. त्यामुळे कलम 370 ज्या वेळेला या घटनेमध्ये घुसवण्यात आलं, 35A ही जी विकृत गोष्ट या घटनेमध्ये घुसवण्यात आली त्याच्या मागची पार्श्वभूमी आपण समजावून घेऊयात. संघाच्या स्वयंसेवकांनी देशाच्या एकतेसाठी, एकात्मतेसाठी या पद्धतीचे प्रयत्न वेगवेगळ्या ठिकाणी केलेले आहेत. अतिशय मोठी आनंदाची गोष्ट आहे की सरकारने धाडसी निर्णय घेतला, योग्य निर्णय घेतला. धाडसी म्हणण्यापेक्षा योग्य निर्णय घेतला. आणि ही जी विकृती शिरलेली होती, किती विकृती आहे की त्या ठिकाणी पाकिस्तानमधनं आलेले शरणार्थी कदाचित कराड शहरामध्ये देखील असतील त्यावेळेचे 1947. आता ते स्वतः हयात नसतील पण त्यांचे वंशज, मुलं नातवंड असतील, त्यांना या ठिकाणी लोकसभेचा मतदानाचा अधिकार आहे, विधानसभेचा मतदानाचा अधिकार आहे. पण जम्मू काश्मीर मधनं आलेल्या हिंदू बांधवांना त्या ठिकाणी लोकसभेचा मतदानाचा अधिकार आहे, विधानसभेचा मात्र नाहीये. कारण ते पाकिस्तानात, जम्मू काश्मीरमध्ये ते जन्माला आलेले नाही. स्त्रियांच्यावरती भेदभाव. एखाद्या जम्मू काश्मीर मधल्या एका मुलानं जर बाहेरच्या मुलीशी लग्न केलं तर त्याचा संपत्तीवरचा अधिकार राहतो. पण एखाद्या जम्मू काश्मीरच्या मुलीनं, मग ती हिंदू असू द्या व मुसलमान असू द्या, तिनं बाहेरच्या मुलाशी लग्न केलं की तिची सगळी वडिलांची संपत्ती गेली. पाकिस्तानमधनं आज म्हणजे 5 ऑगस्टच्या पूर्वी जर एखादा उठून आला असता आणि तो म्हणला असता की मी जम्मू काश्मीरचा नागरिक म्हणून इथं राहू शकतो, तर तो जम्मू काश्मीरचा नागरिक ठरू शकतो. हे त्या 35A ठरवलं होतं 1954 साली. अशी असणारी विकृत व्यवस्था एका खंबीर अशा राजकीय नेतृत्वानं ही साकार करून दाखवली. आणि हे राजकीय नेतृत्व कशातनं तयार झालंय? लोक संघाचा अभ्यास करतात, विचार करतात, प्रश्न विचारतात की काय तुम्ही असं करता, त्यामुळं तुमचे स्वयंसेवक असे तयार होतात. संघाचे स्वयंसेवक वेगळे काही करत नाहीत, आपण समजून घेऊया. ज्या प्रकारचे योग आज दाखवले, ज्या प्रकारचे दंडयोग दाखवले, ज्या प्रकारचं योगचापचं प्रात्यक्षिक दाखवलं, त्याच प्रकारचे कार्यक्रम संघाच्या शाखेमध्ये होतात.
परंतु परिणाम मात्र विलक्षण असतो, कारण ते भारत मातेच्या उपासनेसाठी चाललेलं ते व्रत आहे, भारत मातेच्या उपासनेसाठी चाललेला तो यज्ञ आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असं संत नामदेव म्हणतात. आपण कीर्तनाचा अनुभव अनेक लोकांनी घेतलाय. कीर्तनामध्ये जे कीर्तनकार असतात ते गोष्ट सांगतात का? ते गोष्ट सांगतात. पण कीर्तन म्हणजे गोष्ट आहे का हो? कीर्तन म्हणजे गोष्ट नाही. कीर्तनकार त्या नृत्य देखील करतात, पण कीर्तन म्हणजे नृत्य आहे का हो? कीर्तन म्हणजे नृत्य नाही. कीर्तनकार सुरेल गळ्यानं अभंग वगैरे देखील म्हणतात, ओव्या देखील म्हणतात. कीर्तन म्हणजे गायन आहे का हो? कीर्तन म्हणजे गायन नाही. एखादे जर त्या प्रकारचे निष्णात असतील तर ते हावभाव करून देखील दाखवतात. एखादा एकपात्री प्रयोग बघतो, अशा पद्धतीचा देखील अनुभव काही कीर्तनांच्या मध्ये येतो. कीर्तन म्हणजे एकपात्री प्रयोग आहे का हो? कीर्तन म्हणजे एकपात्री प्रयोग नाही. तेच नृत्य, तेच हावभाव, तेच संगीत, याचा परिणाम जसा हरिभक्तीसाठी विलक्षण होतो, तसं तेच खेळ, तीच कवायत, तोच व्यायाम, तीच देशभक्तीपर गीतांचा परिणाम मात्र विलक्षण होतो. आणि असं खंबीर नेतृत्व पुढे येतं आणि मग ते जगाला आश्वस्त करणारं वाटतं. तसं स्थानिक लोकांना देखील आश्वस्त करणारं वाटतं. आत्ताच्या सुरुवातीच्या प्रास्ताविकामध्ये ज्या महापुराचा उल्लेख झाला, त्या महापुरामध्ये देखील हाच अनुभव समाजाने घेतला. मग तो कराडमध्ये घेतला, तो सांगलीमध्ये घेतला, तो कोल्हापुरामध्ये घेतला. तोच अनुभव आम्ही बिहारमध्ये देतोय, तोच अनुभव आम्ही देशाच्या विविध भागांमध्ये देखील आज ही पुराची परिस्थिती तोच अनुभव येतो. कारण पुन्हा एकच नातं आमचं एकच आहे, ते म्हणजे बंधुतेचं नातं आहे. आणि मग विलक्षण असे प्रसंग घडतात. स्वतःचं पुस्तकाचं दुकान एक मजला पाण्यामध्ये बुडालेलं आहे असे आमचे जिल्ह्याचे कार्यकर्ते, ते म्हणतात माझं पुस्तकांचं दुकान बुडालं ना, आता ते बुडू द्या, पण मी आता जाणार, ते म्हणजे इथल्या लोकांच्या सेवेसाठी जे संघानं मदत कार्याचं सुरू केलंय तिथं मी जाणार असं म्हणून तिथं राहतात. एक पती पत्नी ते म्हणतात आमचं घर पाण्यात आहे का, आमचं आम्ही बघून घेऊ, पण आमच्यापेक्षा गरज लोकांना जास्त आहे, त्यामुळे पती पत्नी उभयता आपलं घर पाण्यात असलेलं बुडालेलं बाजूला ठेवून त्या मदत शिबिरावरती राहतात, जोडीनं राहतात, बरोबर राहतात. अगदी 5 दिवसाच्या लहान बाळापासून वयोवृद्धाच्या व्यक्तीपर्यंत सर्वांची जी यथाशक्ती यथायोग्य व्यवस्था संघाचे स्वयंसेवक करतात. पण हे सगळं करताना संघाच्या स्वयंसेवकांना अभिमान आहे का हो? आपण लक्षात घेऊयात की संघाला अभिमान नाही, संघाला अभिमान नाही, संघाला अभिनिवेश नाही. आम्ही संघाचे स्वयंसेवक असं करतो हा अभिमान नाही. अरे आमच्या देशाचं, आपल्या देशाचं काम करतो, त्याच्यामध्ये कसला आला अभिमान? ते आमचं कर्तव्यच आहे ना हो. मी आईबापांची सेवा करतो, हे काय मी बोर्ड लावून मिरवून सांगण्याचं ठिकाण असतं का? तसंच आहे. पण संघाच्या स्वयंसेवकांना विश्वास आहे, तो समाजाच्या आधारावरती आहे. आणि मग तो विश्वास छोट्या छोट्या प्रसंगामधून सामोरा येतो. सांगली जिल्ह्यामध्ये एका छोट्या गावामध्ये पूर्ण शाळा ती पाण्यामध्ये, प्राथमिक शाळा होती. आणि ती प्राथमिक शाळेमध्ये योगायोगानं सर्व शिक्षिकाच होत्या, एकही पुरुष शिक्षक त्या शाळेत नाही. 5, 6, 7 ऑगस्टच्या सगळा घटनाक्रम आपल्या सगळ्यांना माहिती. 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन सन्मानपूर्वक समारंभपूर्वक साजरा झाला पाहिजे. जिल्हा प्रशासनानं, तालुका प्रशासनानं पत्र पाठवलं, आपली शाळा स्वच्छ करा आणि त्या ठिकाणी 15 ऑगस्टचा कार्यक्रम करा. आमच्या 4 महिला करणार काय? पण संघाचे जिल्ह्यातनं गावागावातनं आलेले कार्यकर्त्यांची एक तुकडी त्या गावामध्ये पोचली आणि त्यांनी ती सगळी शाळा स्वच्छ करून दिली. अतिशय कृतज्ञतापूर्वक त्या सर्व महिला शिक्षकांनी त्यांना धन्यवाद दिले. सांगलीमध्ये मदत कार्याचं आपलं शिबिर चालू होतं. शहरामधले खूप मोठे व्यापारी तिथं भेट द्यायला आणि जी काही मदत द्यायला म्हणून त्या ठिकाणी आले. दुपारची वेळ होती, जेवण चालली होती, जेवणाची व्यवस्था चालली होती. जसं आपण इथं केलं त्याच नमुन्याची कमी अधिक व्यवस्था सांगलीमध्ये चाललेली होती. ती व्यवस्था बघताना सगळे कार्यकर्ते म्हणाले की थोडं जेवून जा. तर ते म्हणाले की नाही, आज इथं जेवणं शक्य नाहीये, परंतु तुम्ही एक गोष्ट करा, मला डब्यामध्ये हे सगळं बांधून द्या. आता लोकांना असा प्रश्न पडला की जो एवढा गडगंज श्रीमंत आहे तो मला इथलं जेवायचं डब्यात का द्या असं का म्हणतो? ते व्यापारी असं म्हणाले आपल्या कार्यकर्त्यांना की हा राष्ट्रभक्तीसाठी चाललेल्या यज्ञाचा प्रसाद आहे. हा प्रसाद मी माझ्या घरी घेऊन जाईल. देवाच्या उपासनेचा, पूजेचा प्रसाद जसा सर्व कुटुंबीय आनंदानं प्रेमानं भक्षण करतात, पवित्र भावनेनं भक्षण करतात, तसा राष्ट्रभक्तीच्या चालणाऱ्या यज्ञाचा प्रसाद आम्ही सर्वजण भक्षण करणार आहोत. त्याच्यासाठी मला तुम्ही डबा द्या. संघाला जे साधायचंय ते हेच आहे. संघाला संघ पण वेगळं मिरवायचं नाहीये.
भारत माता तुमची आमची सगळ्यांची आहे. तिची सुख दुःख वेदना ह्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आहेत. त्या दूर करायच्या त्या तुम्ही आम्ही मिळूनच करायच्यात. एक व्यवस्था म्हणून संघ जन्माला आला, एक व्यवस्था म्हणून संघाचे संस्था काही काम करतात, परंतु मूळ कोण आहे तर मूळ हिंदू समाज आहे. त्या हिंदू समाजामध्ये हे सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्य जसं प्रकट व्हायला लागलंय त्या सामर्थ्याची चिन्ह दिसायला लागलेली आहे. सामर्थ्याची चिन्ह काय दिसायला लागली आहेत की हिंदू समाजावरती अनेकांनी अनेक पद्धतीनं गलिच्छ शिवराळ अशा भाषेमध्ये टीका केल्या. पण दुर्दैवानं या सगळ्यांनी टीका करणाऱ्यांनी हिंदू धर्माचं तत्वज्ञान हिंदूंच्याकडून समजून घ्यायचे कष्ट केलेले नाहीत. मी जसं आता पिवळा चष्मा घालून इथं उभा राहिलो तर मला सगळे पिवळे दिसतील, लाल घातला तर मला लाल दिसतील, तसं त्यांचा संप्रदायाचा चष्मा घालून ते हिंदू धर्माकडे बघायला लागले. पण आता गेल्या काही काळामध्ये देशभरामध्ये लक्षात असं येतं की आमचे जे हिंदू धर्माचा ज्यांचा अभ्यास आहे, असं वेगवेगळ्या मठांचे प्रमुख असतील, महंत असतील, पंडित असतील, त्यांच्याकडे अन्य धर्मियांचे लोक येतात आणि ते म्हणतात की सांगा हे हिंदू धर्म म्हणजे काय, हे तुम्ही मला सांगा. हे सांगतायत हे परिवर्तन जे घडलेलं आहे ते हिंदू समाजातल्या अंतर्गत निहित शक्तीमुळे घडलंय. तुम्ही आम्ही सगळेजण त्या निहित शक्तीचे एक अंश आहोत हे आपण लक्षात घेऊयात. आणि त्या शक्तीच्या आधारावरती आम्ही जगामध्ये बदल करतो आहोत. आणि जग आमच्याकडे आश्वासनानं किंवा आश्वस्तपणानं पाहतंय, आश्वासकपणानं पाहतंय की आमचे जे दुःख आहे ते दूर कोण करणार आहे तर तो भारत करणार आहे, हे जग आमच्याकडे बघतंय. असं म्हणल्यानंतर आपल्याला असं वाटेल की हे संघाचे स्वयंसेवक आहेत, संघाचे कार्यकर्ते आहेत, भारतात जन्माला आले, तुमच्या आमच्यासारखे भारतीय आहेत, त्यामुळे हे म्हणणारच असं वाटण्याची शक्यता आहे. म्हणून मुद्दाम उदाहरणं जगाच्या बाजूने बघूयात आपण. साधारणपणे 3-3.5 वर्षापूर्वी मध्य आशियामध्ये 2 देशांमध्ये लढाई चाललेली होती. दोन्हीही धर्माने मुस्लिम देश, त्यांच्यामध्ये लढाई चाललेली होती. भारतातले तिथे नागरिक अडकले होते, म्हणून भारताचे परराष्ट्र मंत्र्यांनी त्यांना सांगितलं की आमचे नागरिक आम्ही बाहेर काढून घेतो, मग तुमचं जे काय भांडण आहे ते चालू द्या. भारताने स्वतःच्या नागरिकांना सुरक्षित सोडवलं. हे जगामध्ये कळल्यानंतर जगामधल्या जवळपास 35 ते 40 देशांचे प्रमुख जे होते त्यांच्या परराष्ट्राच्या वकिलाती ज्या होत्या त्यांनी आपल्या वकिलातींशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला मदत करा आमचे नागरिक बाहेर काढण्यासाठी. मग भारताच्या अधिकाऱ्यांनी काय केलं, त्यांनी यांच्याशी चर्चा केली, त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि एक अघोषित युद्धबंदी झाली. अमुक एका वेळामध्ये कुणीही विमानं उडवायची नाहीत, कुणीही बंदुका झाडायच्या नाहीत, कुणीही तोफा उडवायच्या नाहीत. आणि त्या वेळामध्ये भारताच्या विमानांनी जगामधल्या 35 ते 40 देशांच्या हजारो नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. लढाई कुणाच्यात चालली, मध्य आशियामधले 2 इस्लाम धर्म मानणारे देश. नागरिक कोणाचे अडकलेत, जगातल्या उरलेल्या 35-40 देशांचे नागरिक तिथं अडकले. काढलं कुणी, भारताने काढलं. कारण भारतावरती विश्वास आहे आणि तो विश्वास तुमच्या आमच्या अंगामध्ये जी अंतर्गत शक्ती आहे, हिंदू समाजाची शक्ती आहे, त्याच्या आधारावरती जगाने मिळवला. त्यामुळे जगामधला ही भूमिका आहे. अनिरुद्ध राजपूत, ऍडव्होकेट अनिरुद्ध राजपूत म्हणून जगाच्या जी कायद्याची परिषद असते युनोची, त्याच्यामध्ये सर्वात तरुण वयामध्ये त्यांची गेल्या 1.5-2 वर्षापूर्वी निवड झाली. पुण्यातले आहेत. त्यांनी अनुभव सांगितला. कुठलीही निवडणूक म्हणली की एकच गोष्ट असते, मतदारांच्याकडे राहायचं, जायचं, मी कसा चांगला, मी कसा योग्य, हे चांगल्या भाषेत सांगायचं, मतदारांना व्यवस्थित ते समजावून सांगायचं आणि मतदारांच्या मताचं दान मागायचं. मग ती गल्लीतली असो, मुंबईतली असो, दिल्लीतली असो किंवा जगातली असो, सगळीकडे हाच नियम. त्यामुळे अनिरुद्ध राजपूत आणि परराष्ट्र खात्याचे जे आपले जे सचिव वगैरे होते त्यांनी एक सगळा त्याचा योजना तयार केली आणि ते लॅटिन अमेरिका, म्हणजे आपल्याला माहिती आहे ते अमेरिका ती उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिकेमध्ये त्या खाली दक्षिण अमेरिका, त्या दक्षिण अमेरिकेच्या देशांची जे त्यांनी एकत्रित अशी सभा बोलावली होती, बैठक बोलावलेली होती आणि त्याच्यामध्ये जायचं आणि या ऍडव्होकेट अनिरुद्ध राजपूतांनी सांगायचं की मी असं डिग्री मिळवली, माझ्याकडे हे गुण आहेत, त्यामुळे मला तुम्ही निवडून द्या. आणि दुर्दैवानं असं झालं योगायोगानं की त्या दिवशी यांना पोचायला झाला उशीर, एक 5-10 मिनिटं उशीर त्यांना झाला. आणि मग ते स्वागत चमत्कार वगैरे झाले, नमस्कार चमत्कार, आणि अनिरुद्ध राजपूत उठून उभा राहिले आणि बोलायला लागले की मी अनिरुद्ध राजपूत, मी असं वगैरे वगैरे असं एखादा मिनिट बोलला अनिरुद्ध राजपूत. आणि ते लॅटिन अमेरिकेच्या देशामधले एक जण उठून उभे राहिले
आता भर सभेमध्ये असा एखादा उठून उभा राहिला म्हणजे काय होतं ते ज्याला अनुभव येतो त्याला ते कळतं. अनिरुद्ध राजपूतांना म्हणले थांबा थांबा, तुम्ही हे भाषण करण्याची आवश्यकता नाही. आमचा सगळ्यांचा भारतावरती विश्वास आहे, आमची सगळी मतं तुम्हालाच आहेत. आता इथं काही जे खाण्यापिण्याची जेवणाची वगैरे व्यवस्था केली तिकडे बघूयात, उरलेल्या हवा पाण्याच्या गप्पा मारूयात. तुम्ही काही भारताचं मोठेपण आणि तुमचं प्रतिनिधित्व सांगायची गरज नाही. तुम्ही भारताचे आहात म्हणून आमचा तुमच्यावरती विश्वास आहे, हे लॅटिन अमेरिकेमधले सांगतात. नंतर मतदानात तेच झालं, सगळी मतं इकडे पडली. हा लॅटिन अमेरिकेमधला अनुभव. दुसरीकडे ॲडव्होकेट अनिरुद्ध राजपूतांनी असं सांगितलं की युरोपमधल्या एका देशाशी, प्रगत अशा देशाशी, फ्रेंच देशाच्या वकिलातीशी चर्चा करण्याचा योग आला. आणि ते काय म्हणाले की भारतामध्ये दिलेला शब्द पाळण्याची आणि पूर्ण व्यावसायिक पद्धतीनं सर्व गोष्टी अंमलात आणण्याची क्षमता आहे. भारतीय लोक ते करू शकतात म्हणून आमचं मत तुम्हाला आहे, कारण ते फार प्रोफेशनल आहे. एकदा शब्द दिला, कमिटमेंट इज कमिटमेंट. त्यामुळं आम्ही तुम्हालाच मत देणार आहे. इंग्लंडनं देखील उमेदवार उभा केला होता, पण ज्या इंग्लंडनं भारतावरती 150 पेक्षा जास्त वर्ष राज्य केलं त्यांना भीती वाटली की आपला उमेदवार पडेल, म्हणून त्यांनी नाईलाज म्हणून माघारी घेतलं. आणि ॲडव्होकेट अनिरुद्ध राजपूत जगामध्ये सर्वाधिक देशांचं मत मिळवून ते विक्रमी मतांनी त्या युनोवरती निवडून आले. ही गोष्ट काय सांगते? ही गोष्ट सांगते की ते भारतावरती विश्वास आहे. भारतावरती विश्वास आहे म्हणजे कुणावरती आहे? भारतावरती विश्वास आहे म्हणजे महाराष्ट्रावरती विश्वास आहे. भारतावरती विश्वास आहे म्हणजे कुणावरती विश्वास आहे? कराडवरती विश्वास आहे. कराडवरती विश्वास आहे म्हणजे कुणावरती आहे? तुमच्या, आमच्यावरती, सर्वांच्यावरती विश्वास आहे. त्यामुळे हा अभिमानाचा, विजयाचा जो दिवस आता जवळ येत चाललेला आहे, त्या विजयाच्या दिवसासाठी आता मी किती प्रयत्न करणार, मी किती जास्तीत जास्त माझं योगदान करणार, हा आपल्याकडून विचाराचा आणि प्रत्यक्ष करण्याचा मुद्दा आहे. त्यामुळे या विजयादशमीच्या पावन पर्वावरती, विजयाच्या दिवशी आपण चिंतन करताना, विचार करताना मनाशी निष्कर्ष करूयात, मनाशी एक चिंतनाचा निष्कर्ष काढूयात आणि मनाशी एक निश्चय देखील करूयात की आमची प्राणप्रिय असणारी भारत माता पुन्हा एकदा विश्वगुरूच्या सिंहासनावरती आरूढ झालेली, ती बघण्यासाठी आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही ती बघू शकणार आहोत. पण आम्हाला नुसतं ती बसलेली बघायची नाही, तर ती बघण्यामध्ये आमचा हातभार लावायचा आहे. त्यामुळे केवळ संघाच्या स्वयंसेवकांनी नाही तर सर्व उपस्थित नागरिक, माता, बंधू, भगिनींना माझं नम्र आवाहन आहे की तुम्ही संघाच्या जवळ या, संघाचे कार्यक्रम बघा, विचार ऐका, आपण आदान प्रदान करूयात. तुम्ही संघातच येऊन कार्य केलं पाहिजे असं काही संघाचा आग्रह नाही. मी म्हणलं तसं की संघाला आग्रह नाही, संघाच्या नावाचा देखील संघाला आग्रह नाही, अभिनिवेश नाही. आपण सगळे मिळून समाजामधली ही सज्जन शक्ती, ही विजयी शक्ती एकत्रित येऊयात आणि ते दृश्य आता बघूयात की आपली प्राचीन भारत माता ही सिंहासनावरती आरूढ झालेली आहे, विश्वगुरु म्हणून ती आरूढ झालेली आहे. जीवन व्रत यह चले अखंडित, तन मन धन सर्वस्व समर्पित, विश्वगुरु सिंहासन सोहे, महिमा हो निश्चय, विश्व गगन में फिर से गूंजे, भारत माता की जय जय. विश्व गगन में फिर से गूंजे, भारत माँ की जय जय जय. प्राध्यापक सुधीर शिवलिंग गाडे यांच्या विस्तृत व्याख्यानानंतर कार्यक्रमाची सांगता सामूहिक प्रार्थनेने झाली. वत्सले मातृभूमे, नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्, महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे, महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे, पतत्वेशकायो नमस्ते नमस्ते, पतत्वेशकायो नमस्ते नमस्ते, प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता, प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता,